लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। स्वातंत्र्य सैनिक लोकशाहीर हरिभाऊ पाटील पुण्यतिथी। छडवेल कोडे येथे आरोग्य शिबिर, 493 रुग्णांची तपासणी। बातमी साक्री येथून। स्वातंत्र्य सैनिक व लोकशाहीर हरिभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नूतन मराठा विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, छडवेल कोडे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिरात तब्बल 493 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य सैनिक लोकशाहीर हरिभाऊ पाटील व कर्मवीर आप्पासाहेब शंकरराव बेडसे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब पराग बेडसे, अध्यक्ष, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वाय.जे. महाले, अनिल भैयासाहेब सोनवणे, सेक्रेटरी, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य सी.डी. महाजन, डॉक्टर दीपक अंधारे, डॉक्टर शिरीष शिंदे, प्राध्यापक डॉक्टर एल.जे. सोनवणे, माजी प्राचार्य डॉक्टर बी.एस. पाटील, एस.एम.बी.टी. चॅरिटेबल हॉस्पिटल घोटीचे तज्ज्ञ डॉक्टर्स कांता लक्ष्मी शहा, नेत्र रुग्णालयाचे तज्ज्ञ, उपसरपंच मीनाताई बेडसे, पी.झेड. कुवर, प्राचार्य संजय कुमार पाटील व पर्यवेक्षक रघुनाथ नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर बी.एस. पाटील यांनी केले। या शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर वाय.जे. महाले यांनी रुग्णांची तपासणी करून केले। त्यांनी आयोजक संस्थेचे व विद्यालयाचे कौतुक व्यक्त केले। अध्यक्ष भाषणात दादासाहेब पराग बेडसे यांनी हरिभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरगरिबांच्या सेवेचा हेतू साध्य करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असे सांगून सर्वांचे आभार मानले। शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, चक्कर, डोकेदुखी, छातीत दुखणे तसेच नेत्र तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या। शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। त्यांच्या पावन जन्मभूमीतच ज्याचा जन्म झाला आहे असे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पोवाडांनी कोरडी या जन्मभूमीचे नाव लौकिक वाढवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय संस्था नंदुरबार व एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी, कांता लक्ष्मी शहा, नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेले शिबिराचे उद्घाटक डॉक्टर वाय.जे. महाले सर, माजी प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील, प्रमुख पाहुणे आबासाहेब एल.जे. सोनवणे, डॉक्टर दीपक अंधारे, साखरदार सोसायटीचे सेक्रेटरी भाई सोनवणे, आबासाहेब संजीव पाटील, भाऊसाहेब दीपक आईराव, उज्ज्वला बेडसे, अण्णासाहेब बोरसे, तात्या मोरे, सर्व विद्यालय, सर्व विश्वस्त व्यवस्थापक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य संजीव पाटील, सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर व पंचकोशातील ग्रामस्थ बंधू भगिनी, आज या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना विशेष आनंद हाच की साक्री तालुक्यातील माता परिसरात शिबिर आयोजित करून छडवेल कोड पंचकोशीत ग्रामस्थ व रुग्णांची सोय घडवण्यासोबतच सामाजिक संवेदनशीलता व बांधिलकी जोपासण्याचा आयोजनाचा हेतू अशा शिबिरातून निश्चित यशस्वी होईल। शिबिराच्या निमित्ताने आपण ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून उपचारासाठी दिशा व मार्गदर्शन या निमित्त नक्की लाभेल। ही देखील एक आत्मनिर्भर व समाजाची बाब आहे। मी शिबिर आयोजनाचा प्रयत्नरत असणाऱ्या सर्व घटकांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन साठी या ठिकाणी करतो की या शिबिराचा लाभ सर्व पंचकोशीतील ग्रामस्थांनी घ्यावा असे जाहीर आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.